करताना आपल्याला व्यवस्थित इथं बरोबर ठेवता येईल सगळं अख्खं. रात्रभर झोपलो नाही राव. तब्येत एवढी डाऊन होती ना बाई. डोकं बिकं सर्दी घसा सगळं दुखत होतं सगळंच. वाईट हालत चालते. हो ना काय अंदाज मोटर चालू आहे बोरची विहिरीत, पण पाणी लय कमी आहे राव. तळ गाठलाय पाण्याने. सबलेट कुठं आहे? जे पाईपाला लावायचे पाईप कापू माहिती आहे वाफ्याला. वाफा ओढून घेतला ना मग टेन्शन नाही राव. आता नाईट मोडलाय. इंटरव्हल किती आता बघा तुम्हाला जर घ्यायचं ना आता ट्रॅक करायचा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 4 वाजलेत. दिसते का नाही काय माहिती, 4 वाजलेत. आज ना रात्रभर झोपलो नाही राव. तब्येत एवढी डाऊन होती ना बाई. डोकं बिकं सर्दी घसा सगळं दुखत होतं सगळंच. वाईट हालत चालते. 7:30ला कसं बसं मी गोट्यात गेलो, वासरांचं उरकलं घरी आलतो. आता परत थोड्या वेळा परत खाली जायचे. 4 वाजले. चहा बी पितोय. चहा बी येऊन खाली जाऊन गोट्याचं आहे उरकायला सगळ्यांच. आता लय वाईट बेकार बाबा. एवढं सर्दी डॉक्टर एवढं आजारी पडलं होतं ना, बाहेर निघायची पण इच्छा होऊन झाली. आता माही चहा बनवला आत्ता शिक मी. चहा बनवतोय, मग जाऊ थोड्या वेळाने चहा बी पिऊन. दुधाचा पेत नाही, काळा चहा पेत. मळमळते ते दुधांच्या जास्त. जाम झालतो राव. अजून पण मला डोकं बिकं दुखते. मग डॉक्टरांकडे परत जायला लागेल जरा. 5-5:30 नंतर जाऊ. सगळं उरकलं वासरांचं. याच्या लई भारी काम आहे राव. जर आपण एकटं शूट करतोय ना तर असं फेस ट्रॅकिंग करायचं आणि डायरेक्ट चालू करायचं शूट. पत्रक वाढायचं होतं आपल्याला. येवाले पत्रक खोलले ना, मग साईडला ठेवायची इथं. मग काय करू की याची हाईट वाढू नंतर मग मी ते म्हणतो तुम्हाला, समजलं? असं करताना आपल्याला व्यवस्थित इथं बरोबर ठेवता येईल सगळं अख्खं. तब्येत बरोबर नाही राहू, नाही तर मी तुम्हाला सांगितलं असतं नाही का, सकाळ दाखवून गेलं असतं. काय टेम्परेचर तापताय ना ते वासरू आजारी आहे. जर टेम्परेचर वाढतंय माहिती का, त्याला आत बांधलं आणि पंखा लावून ठेवला बघा. त्याला खायला प्यायला काहीच करीना माहिती का राव. काय करायचं? चाला ना, घेतो ना खोलायला. यांना आत घेऊ का? घ्या मग आतमध्ये. म्हणतात पत्र लावायला आहे ना, ते स्ट्रक्चर नेमकं आडवं येते नाही का. आता ते जरा थोडा टेक्निकल प्रॉब्लेम येतोय. त्याला कसं करता येईल ना बघू म्हणलं. यांचं जरा बोललो मी. आता आम्हाला सेपरेट कॉलम घ्यायला लागतील. त्याला जरा सेपरेट कॉलम घेऊन त्याला आहे ना मग खाली खड्डा घालून मालात गाडून मग वर घ्यायला लागेल. मग पत्रा लावायला लागेल. स्ट्रक्चर बनवून मग पत्राला मारायला लागेल. 5 वाजल्यात. म्हणलं आत घेतो आंबोन विमान टाकतो. ते म्हणे आंबोन नाही खाल्लं, आपलं कडबा मका नाही खाल्ली राव. सॉरी, कडबा नाही खाल्ला. त्याला ना आता कडबा चारतोय आम्ही. मकानं चार लावली डॉक्टरांनी मला. सकाळची एवढी आहे तेवढंच राव. वासरानं डायरेक्ट तोंड पाडलं राव. डोळं खोल गेले त्याचं. मग टांग फाटली ती आज राव. अक्षरशः असं नको वाटलं ना, बेकार राव. डायरेक्ट झोपलो होतो निवांत. झोपायची पण झोपता पण येत नव्हतं. एवढी वाईट हाल झाली ती. कसं बसं आहे ना, मेडिकलमध्ये गेलो गाडी घेऊन. डॉक्टर मेडिकल गोळ्या आणल्या, तेव्हा झोपता आलं मला. आता डॉक्टरांकडे जायचं मला परत थोड्या वेळाने 6 वाजता. तासाभरात एवढं उरकायचं. संतोष शेट्टीला फोन केला. रानात जायला लागेल मला, मक्याला पाणी द्यायचं आहे माही वारी. आता तिथं ना मला हे करावं लागेल का, त्याला वाफ ओढून घ्यायला लागेल.
नेमकं ते रोटरला होतं ना तेव्हा पाट तुटला आहे. तो पाट करून येत आहे पाईप आहे आपला 4 इंची, तो कट करून त्या बाऱ्यामध्ये घातला आहे. टेन्शन नाही. या दोघांना आधी येतो पहिलं. हो राखलं गोठ्यातला आता नेमकं संतोष शेट आलाय. आपल्या रानात जायची जरा. एक्स्ट्रा प्लेट कुठं आहे? जे पाईपाला लावायची पाईप कापून माहिती आहे वाफ्याला. वाफा ओढून घेतला ना मग टेन्शन नाही राव. हो इथलं सगळं उरकलं आता काय काढायचं नाही. हो अरे आणलं जरा हेल्थ ओके आणलं आहे. थोड्या वेळाने दवाखान्यात जाऊन परत मग चालू संतोष शेट. 2000 years later. पुढं आणि पाईप आणलं आहे. एक्स्ट्रा प्लेट घे ना आपला. एक्स्ट्रा प्लेट आणि ते हेल्थ ओके बघ माझं. मक्याला पान द्यायची वारी माझी आहे पण नेमकं काय नाही दुसऱ्याने दिलं आता. अरे संध्या पाईप आण. माई पोटी जाण वाफ वडायला लागेल जरा मला फक्त. काय आलं रोटरलं ना तेव्हा ते अख्खं तुटलेलं आहे राव. आणि याला पाईप अटॅच केला ना सगळ्या वाफ्याला मग उद्या सकाळ सकाळ पाटं चालू करून द्यायचं फक्त. बाकी नाही काय करायचं. आता मक्याला पाणी जास्त लागणार आहे बाई. वावर पाणी खाईन जास्त. कर जाम झालं डोकं विकर अजून दुखायला लागले आता परत. फोडा लागेल आपल्याला. हो इथून आता पाटाखा बुडलाय बुजला रे शपथ. आता जास्त वेळ लागेल याला परत. कष्ट जास्त होणार परत. चला जेवढं होईल तेवढं तर करून घेतो. सगळं बारा काढलं पाईप काढले. आता फक्त विहिरीत किती पाणी आहे ते चेक करायचे. आपल्या मक्याला जास्त पाणी द्यायचं आता कारण गेलं तानावाले मका हो. ही वाली पण जी पहिली लावली होती ना ही वाली आणि ही वाली बारकी पण. हे कांदं पण पाणी द्यायचं राव. ट्रॅक्टरवाल्याला म्हणलं होतं ते पेरून जा मग सगळंच पाणी दिलं असतं अख्खं. आता तेव्हा सारं ओढून घेतलं तर मातीला जडतात ती राव. आता आजारी असे तर मला वाटतं हेल्थ ओके घेऊन आले रानात. मोटर चालू आहे बोरची विहिरीत पण पाणी लय कमी आहे राव. तळ गाठलाय पाण्याने. एवढ्या पाण्यात अजिबात नाही होणार. त्याला लागेल जास्त पाणी. रात्रीपर्यंत होईन तसं अडचण नाही यायची. सकाळ पाट आहे ना डायरेक्ट मोटर चालू करून द्यायची बघते बस. आता दवाखान्यात जायला लागेल थोड्या वेळाने राहू कारण जास्त अंगावर काढलं ना आजार पण परत जास्त होत राहील राव. सकाळ धरून झोपून होतो राव. आता शिक बरं वाटतंय मला. आता परत डोकं आणि ना अशक्तपणा वाटायला लागलं मला. आईला मी काय वारंवार आहे ना ते हे डिस्प्ले का बघतोय. मला त्या लेन्स का बघायचे. लेन्स का बघितलं ना मग भारी वाटतं व्हिडिओ एडिट करताना नाही का. आणि पुढल्याला व्हिडिओ बघताना पण कारण आपल्याकडे संगडा कम्युनिकेशन करतं असं वाटतं त्यात. पुढल्या माणसाला व्हिडिओ बघताना. झालं आमचं काम अडचण नाही आता काय. One hour later. खरंच जाऊन आलो. ताप आहे ना जवळपास 98 लागतो. आता ताप आहे 100 जवळपास. चहा घेऊन गोळी घेतली ते तासभराने जायचे बरोबर नाही डॉक्टर. आता 46 झालेत. 47 जायचं बरोबर. इंजेक्शन घेऊन टाकतो मग चांगले गाठले. आई चहा दे मला. आता 8 वाजलेत. आता डॉक्टर घालतो इंजेक्शन घेतलं. हो इथं डॉक्टर आहे. इंजेक्शन घेतलं जरा थोडं जरा बरं वाटतं आत्ता. संतोष येते पण थांबलोय. संतोष आल्यानंतर थोडं बाहेर जाऊ परत मग वैतागलो रावले.
आज दिवसभर घरी होतो, काहीच नाही केलं, कुठंच नाही गेलो. आणि गोट्यातलं ते पत्र्याचं आहे ना, ते पण जरा टेक्निकल प्रॉब्लेम आला, त्याला आता पाईप पण लागतील वेगळे, तेवढे वेगळे खड्डे बिड्डे घेऊन ते करायला लागेल राव. त्याला पाण्याची बसणार नाही व्यवस्थित. पावसाळ्यात अडचण होईल मेनली, म्हणजे पाणी निघलं ना आत बस, आत पाणी शिरण, आणि आत पाणी शिरलं की लय पाणी काढता येत नाही. मग गेला गावात नेमका तर मला आल्या फोन करतो, तर अजून काम आले काहीतरी. म्हणजे अजून जरा थोडं बरं वाटतंय मला, पण जरा असं अशुद्धपणा वाटतंय जरा, घासा पण जरा दुखतोय. तावडं जाऊन येऊ जरा हॉटेलकडं आपल्या. किशन काय करतात जरा बघून जरा. सकाळ धरून आलोच नाही इकडं मी, आत्ताच चाललोय. रात्रीचा लो लाईट म्हणजे कसं परफॉर्मन्स करते काय माहिती राव. तर स्क्रीन बारीक आहे ना जी, जास्त आयडिया येत नाही जरा, स्क्रीन बारीक असल्यामुळं. अदरवाईज एक्सपोर्ट केलं ज्यावेळेस फाईल त्यावेळेस कळलं आपल्याला नक्की काय होतंय. आप देख रहे हैं सब कॅमेरामध्ये येतोय आम्ही. ये मंचूरियन वाला, ये नेट वाला, किधर गया ये नेट वाला, ये वो चाइनीज वाले, इधर पानी पूरी वाले गए ऊपर देखो. तुझ्या साईडला फिरव, तुझ्या साईडला घ्या आता. ते पुढलं स्क्रीन टच आहे का? हां, पण क्लॅरिटी कशी आहे याची? आता नाईट मोडला आहे. आज इंटरव्हल किती आहे? आता बघा तुम्हाला जर घ्यायचं ना, आता ट्रॅक करायचा. हां, तुम्ही ट्रॅक झाले आता. नाही बघा, तुम्हालाच फॉलो बघा, तुम्ही चालले ना तरी फॉलो करा. म्हणजे मी हल्लो तर कॅमेरा हे करायची गरज नाही. हे बघा ना, तुम्हाला तुमचा फेस बरोबर हे करते. नाही ना रिकवर होत. आणि ना फोन म्हणजे कसं होतं माहिती, फोन म्हणजे हो, हा कॅमेरा घ्यायचं कारण काय आहे? दादा, कसं आहे, हा कॅमेरा घ्यायचं कारण काय, रिझन काय आहे? क्लॅरिटी भारी. आता मी बाहेर गेलो ना, मस्त लावलं कोपऱ्यावर तरी होत मोबाईल घ्यायचं म्हणून काही अनकम्फर्टेबल वाटतं की असं मोबाईल थोडंसं नाही का, हा. कसं छोटं आहे. आता पब्लिक मध्ये घेऊन गेले असं कोणाला काय खरं आहे करणार? बरं का, मोबाईल बरं का, असं घेऊन घेऊन चालायचं. होतो ते विषय. काय का जायचं. हां, तर ललित आता बोलतोय. माईक पण आहे त्याला. माईक पण त्याला हो, ह्याच्यातून शूट केलेला ब्लॉग कधी टाकणार तुम्ही? नाव आहे कोणता तो ब्लॉग तो इथे चहा घातला मी आत्ता. बराच वेळ बसलो तिथे, आपले मित्र आले 2-3 जण, त्यांच्यासोबत पण बसलो जरा. आता चाललोय घरी. संतोष शेट नेमका नाही आला, मी एकटा आलो चहा प्यायला. इथं पाणीपुरी खाल्ली जरा, तोंडाला चवायला जरा, गोळ्या पण खायच्यात नंतर. हो, इथं घेतलं होतं कॅनबे चौकात आलो होतो मी. आता घरी जायला लागेल. पोराला पण जरा आहे ना ORS द्यायचं आहे, त्याला पण नेमकं खोकला आहे, अशक्तपणा आला आहे, आणि खोकल्याचं औषध आणलं आहे मला त्याचं, ते घरी द्यायचं फक्त मला बस. हॉटेलवर गेलोच नाही चक्कर मारायला, इथं बसलो बराच वेळ. ते आपले मित्र आले त्यांच्यासोबत बराच वेळ बसलो, 1-पाऊण तास घालला त्यांच्या बशी सोबत. आजारी पडला ना राव, अंगाळ वाटतंय. वासराला पण एवढं बेकार झालं ना राव, एवढं वासरू जबरदस्त ना, पण अंग गळून पडलं त्याचं पण. ह्याच्यामुळेच होते आजारपणामुळं. त्यांना मला कॅमेरा दाखवला, नवीन परचेस केला आपण कसं आहे वगैरे नाही का. आता लो लाईट मी कसं परफॉर्मन्स करताय ना, एवढं आता एक्सपोर्ट केलं कळन, पण अदरवाईज चांगलं आहे, भारी बरं का नाही का. असं तर भारी वाटतंय. आपल्या किशन आता गायब झालेलं दिसते कुठंतरी. फक्त जरा आहे ना, हा वळवायला जरा बटन दाबायच लागतं दादा. आयफोनला कसं होतं लगेच करता येतं ना फ्लिप, याला तसं नाही. याचा गिम्बल आहे ना, त्याच्यामुळे याला थोडं मुवमेंटला स्लो मुवमेंट होती. अदरवाईज तसं चांगलं आहे, पण हात बसायला वेळ लागेल. पंखा चालू करा चपाती नाही खायची इच्छा ना, भात आणि ना वरण घेतलंय, भाजी फक्त बस. गोळ्या यायला लागेल मला परत. संतोष शेट्टीने गोठ्यावर मग खाली जाऊ. आता ना 10 वाजल्या बरोबर. वासराने खाल्लं का नाही काय माहित, एवढं नाही खाल्लं राव.
लाईट लागतो पहिले. उद्या नेमकं आहे ना आपल्या मुन्नाला पळवायचं आहे. आम्ही नियोजन केलेलं आहे याचं. त्याला आणि राधाला घेऊन जायचे लक्ष्मीला. आपला भीमा उद्या डॉक्टर येते आता. वासर लय तोंड बिंड पाडले. नाही वासर लय चांगले आहे की. आता माई पण हालत टाईट आहे जरा. संतोष शेट्याचं पण थांबले गोट्यात. जेवण केलं सर खाल्लेलं. आज तर व्हिडिओ बनवायची पण इच्छा नव्हती. पण काय आपल्याकडे डाटा बॅकअप आहे ना, परत मागं येतो नाही का. पुढं राहिलंच मला नंतर व्हिडिओ डेली बनवायच लागतात. रीलचा बॅकअप तर माझ्या अजिबात नाही राहिला. आता त्याला पण बॅकअप होता माझ्याकडे, पण हळूहळू दाखवतो तो पण जायला लागला आहे. कारण डेली अपलोड करावं लागतात. डेली तोच प्रॉब्लेम आहे डेली कशी. वासरले सावू दे अजून ये राव. जरा माती राहिली. ही लक्ष्मीला सारून देऊ आणि लक्ष्मीला आहे ना भीमाला आपल्या कडवा टाकून देऊ परत. मुन्नाने सगळं खाल्लेलं आहे. चानाची पाठी टाकायची विसरलो. या संतोष सेठ. अरे तू आणलं हेलतो की मेसेज नाही भेटला वाटतं तू. मग हेलतो की आणि जरा बिस्लरची बाटली आमची ते नाही का. आता म्हणलं पाहुणं रावळ्यामध्ये म्हणून मेसेज केला. दांडराव.com करून वस्ती घाललाय ना कडवा टाकून दिला. फक्त आता मुन्नाला काय टाकलेलं नाही कारण त्याला ऑलरेडी त्याला खाली टाकलेलं मग अशीच. याला टाकलेलं काय रवण करते चांगलं वासरू. गोड ऑलरेडी तयार आहे. फक्त ह्याचा प्रॉब्लेम आहे राव. किंवा आता लय कमी झालेला आहे राव माहिती का वासरू. उद्या डॉक्टर येतील मग डॉक्टर चेक करते आता उद्या. चापीत खाते डे. हा ना उद्या आल्यानंतर कळलं आपल्याला नक्की प्रॉब्लेम काय झालेला आहे. त्याला ते औषध पण पाजलं रे मी. सकाळी एवढा आजारी होतो ना मी तरी पण सगळं करून गेलो मी. ते पाजलं आता एवढं एकच राहिले माझ्याकडे बाबा. उद्याच आहे ते लिक्विड आहे. ते पाजायचं होतं ते लिक्विड पाजलं. एवढं आजारी होतो बाई मी. लिक्विड पाजलं गोटा धुतला घरी घेऊन झोपलो होतो मी. किती वाजता आला होता तू? सकाळी 7:30ला आलतो ना. 7:30 म्हणलं